बेंगलोरवरनं गाडी आपली भरली होती गुजरातला. गावात आलो होतो कारण मॅचेस होत्या गावाला, त्यामुळे थांबलो होतो. आंबवे पंचायत समिती गण इथल्या पोरांना सगळ्यांना खेळायला भेटावं आमच्या, त्यामुळे आम्ही सामनं भरवलं होतं. आज खोळा नाद्यापाद असं नियोजन केलं होतं सगळं. आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य रविबाबांचा सत्कार आपल्या हस्ते झाला. आमच्या भागातील तरुणांना नेहमी प्रोत्साहन देणारे व मदत करणारे युवा नेते सुनीलदादा बामणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार समारंभ आटोपला. सगळ्या पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकून बघा धूमधडाक्यात केली बघा सुरुवात. आपल्या परंपरेनुसार बघा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नारळ वाढवून केली बघा सामन्यांना सुरुवात. पहिला दिवस मस्तपैकी पार पडला बघा. फायनलच्या दिवशी किरकोळ झाला बघा जरा या आठवडा. वर आला बडा राखीज, मग काय तळवड बिळवड घेऊन पावशेज बाईची एंट्री झाल्या म्हणल्यावर काय सुट्टी आहे. ट्रॉफ्याव बिप्याव सगळ्या कागद टाकून बसलीत सगळी खाली. आल्या का सगळा फायनलचा खेळ झाला बघा. इथं फायनल बॉम्ब आली, पावसाला भाग डोळा उठवला. तास काय भाव जायचं नावच घेणार, सगळं पाणीच पाणी केलं. आपल्याला निघायचं होतं गुजरातला. फायनली 1 वाजता काढली बघा गाडीने, म्हटलं चला. ज्योतिबाचा आशीर्वाद घेतला आणि लावला रेट्या बघा गुजरातच्या दिशेनं. आवाज निघाल्याच 1 वाजले होते. म्हणला आता सकाळ पोचते का नाही, सगळा खेळच आहे. हायवेला लागलो, लावला बघा रेट्या. आतीतलं आलो तिथं लागलो जाम. तिथे का अर्धा तास गेला. वेळात पोचलो, चहाचं दोन गाठ घेतलं आणि लागलो बघा खंबाटकीच्या बोगद्यात. वाटेगावचा एक भाव भेटला होता, या गाडीचा एक व्हिडिओ उचलला. शिरवळला यालाच वाजले बघा 3. आयला म्हणलं काय सगळा खेळच आहे. पुन्हा पास करून बघा एक्सप्रेसला हांडला टन, धरला सूर बघा गुजरातच्या दिशेनं. शर्द आल्यामुळे टाकली बघा मिसिंग लिंक ना. असली भोगांग दे नाही गाडी भावानं मिसिंग लिंकला, नादच करायचा नाही. बोगद्यातनं जाता जाता बघा आपले एक फॅमिली मेंबर भेटले, त्यांची घेतली बघा धावतीच भेट. मुंबईत येता येताच उजाडलं बघा. तिथंही दादा भेटला आपलं फॅमिली मेंबर, त्यांची गाडी घेतली आणि कान कळवा ठाणा मार्गे पोचलो बघा डायरेक्ट गोड बंदरला. आज काय विशेष होतो कुणाच ठाव, कुठं सुद्धा जाम लागलं नाही. ब्रेक घेतला डायरेक्ट पोचलो बघा फाउंटनला. हांडला राईट हँड लागलो बघा गुजरात हायवेला. लय दिवसात इकडनं आलो होतो. रोड बाकी नाद्या बाद झालाय, त्यामुळे लय भारी वाटत होतं गाडी चालवाय. कंपनीत पोचाय 3चं टायमिंग धावत होता. आईला म्हणलं आता घोळच आहे. महाराष्ट्र बॉर्डर पास करून डिझेल टाकी फुल केली बघा. मारली वाघानं गुजरात मध्ये एंट्री. आपीच्या पुढे आलो बघा. नाश्ता पाणी उरकला, म्हणलं पहिलं पोटाचं बघायला लागतंय. धरला बघा सूर परत एकदा. इकलीला आलो, एक जोडीदार भेटला होता, त्याच्याबरोबर भावाबर मग कॅम्प हाणलं. दिल्ली मुंबई हायवेला लागलो. आता म्हणलं इमान बनवायचं इमान. रोजला उतरलो बा खाली. आपल्याला जायचं होतं दहेजला. 30-40 किलोमीटर असला भातघाट रोड लागला नाही, लय बेकार. जीआयडीसी मध्ये पोहोचलो बघा. एंट्री केली तिथं, तासभर गेला तिथं. अजून म्हटलं कंपनीत काय जमेला आहे कुणास ठाव. पोचलो बघा कंपनी पैसे त्यानं पाठवलं झेरॉक्स आणाय. मग काय लेफ्ट राईट पोचलो गावात. झेरॉक्स घेतलं. त्या दिवशी काय गाडीच खाली चाललाय, मग काय दिली तिथंच आणून. दुसऱ्या दिवशी केली बघा खाली. म्हटलं आता भरायचं काय ते जुगाड लावायला लागतंय. भावनो मार्केट असलं डाऊन आहे नाही, कशाचं काय राव, काय मालच नाही राव इकडं. बघू आता कसं नियोजन लागतंय. चला तर भावनो भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.